शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। वरुड तालुक्यात संपन्न होत असलेल्या पांधन रस्त्यामध्ये अत्यंत भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे पांधन रस्ते बांधल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार यांनी वारंवार तक्रारी देऊनही न्याय न मिळाल्यामुळे अखेर उपोषणाचे शस्त्र हाती घेतले। आज बुधवार दिनांक 12 तारखेपासून उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार आपल्या पदाधिकाऱ्यासह आमरण उपोषणाला बसलेला आहे। आज पहिलाच दिवस असताना शासनाने तातडीने याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांनी सभामंडपाला भेट दिली। तसेच उपरोक्त मागण्यासंदर्भात लगेच कडक आश्वासन कार्य करण्याचे त्यांनी दिले, परंतु जे होत असलेले रस्ते आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी आंदोलनाला बसलेलो आहे। त्यामुळे जे पांधन रस्ते आहेत त्या पांधन रस्त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सर्व पांधन रस्त्याची चौकशी करून पूर्ववत पांधन रस्ते बांधण्यात यावे अशी ठोस मागणी अमोल भुयार यांनी यावेळी लावून धरली। या अमोल भुयार यांच्या उपोषणाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे। प्रत्येक गावातून नागरिक तक्रारीचा पाडा वाचताना दिसून येत आहे। जर या उपोषण लवकर संपले नाही किंवा या उपोषणाला जर वेळ लागला तर खूप मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अमोल भुयार यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे रोजगार हमी मंत्री जे शिंदे सेना गटाचे आहे यांच्याकडे थेट ही कैफियत मांडून झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पूर्ण या ठेकेदारांचे बिल थांबवण्याचा इशारा सुद्धा यावेळी अमोल भुयार यांनी दिलेला आहे। तसेच या भ्रष्टाचारी ठेकेदारांना जे पाठीशी घालतात त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सुद्धा मोठी कारवाई करण्याचा इशारा अमोल भुयार यांनी दिलेला आहे। आता हे प्रकरण काय न्याय घेते, 15 ऑगस्ट पर्यंत यांना न्याय मिळतो का, तो येणारा काळ ठरवेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मोर्शी दर्पण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा मोर्शी दर्पण न्यूज। राहुल जाधव सह स्वप्नील आजनकर, वरुड।